आज आपण टिफिन किंवा जेवणाच्या ताटात झटपट अशी चविष्ट चमचमीत तिखट कोबीची भाजी मटार वापरून कशी बनवायची ते पाहूयात. नमस्कार, मी वर्षा. VM's किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. हा असा मध्यम आकाराचा आणि थोडा हिरवट रंगाचा कोबी वापरायचा. भाजी बनवण्यासाठीची ही आहे तयारी. कोबी स्वच्छ धुवून बारीक चिरून परत स्वच्छ धुवून घेतला आहे. कोबी हा असा उभा चिरायचा. इकडे कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतले. आता त्यात अर्धा चमचा मोहरी घालूयात. मोहरी पूर्ण अगदी तडतडवून घ्यायची, म्हणजे तिचा कच्चेपणा निघून जाईल. आता मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून तेही छान लाल होईस्तोवर तडतडवून घेऊया. आता 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि 3 ते 4 ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालूयात. मग 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूयात. थोडे परतून घेतल्यानंतर अगदी बारीक चिरलेला मोठा कांदा घालूया आणि तो अगदी मऊ होईस्तोवर परतून घेऊया. कांदा खूप जास्त सोनेरी रंगावर करायचा नाही, पण मऊ मात्र करून घ्यायचा. हा बघा, हा अशा प्रकारे कांदा थोडा मऊसर दिसायला लागला की मग एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो यात घालूयात आणि तोही अगदी मऊ होईस्तोवर परतून घेऊयात. आता हा टोमॅटो आपल्याला अर्धा मिनिटभर परतत मऊ करून घ्यायचा आहे. वाटलंच तर चिमूटभर मीठ घातलात तरीही चालेल. आता हा टोमॅटो कांदा अगदी मऊसर दिसायला लागल्यानंतर यात आपण सुके मसाले घालूयात. त्यासाठी सर्वात आधी 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूयात. हे सगळे मसाले टोमॅटोवरच घालायचे, म्हणजे करपणार नाहीत, आणि छान परतून घ्यायचे. मसाले फोडणीत छान परतून घेतल्यानंतर आता आपण चिरून घेतलेला कोबी यात घालूयात. आता हा कोबी सगळ्या मसाल्यांमध्ये हळूहळू चमच्याने मिक्स करत फोडणीत घालून घ्यायचा. आता हा थोडा सगळ्या मसाल्यांमध्ये चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचा आणि मग अर्धा वाटी मटार यात घालायची. परत चमच्याने एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपल्याला यात चवीपुरेसे मीठ घालायचे आहे. मीठ घातल्यामुळे कोबी लगेचच मऊ होऊन त्याला पाणी सुटायला लागेल. सगळे जिन्नस परत चमच्याने व्यवस्थित एकत्र ढवळून मिक्स करून घ्यायचे आणि मग झाकण ठेवायचे. आता साधारण 1 मिनिटानंतर झाकण काढून बघायचे. हे बघा, कोबीला किती पाणी सुटले आहे ते. आपण ह्या पाण्यातच, कोबीच्या अंगच्या पाण्यातच ही वाफेवर भाजी शिजवून घेणार आहोत, म्हणजे कोबीला खूप छान चव येते. आता परत चमच्याने सगळे जिन्नस एकत्र करून परत झाकण ठेवून ही आपण पूर्ण मऊ होईस्तोवर शिजवून घेऊयात. आता असंच 1-2दा अधेमध्ये झाकण काढत हलवून भाजी शिजवून घ्यायची आहे. शेवटी पाणी पूर्णपणे आटल्यावरती परत एकदा चमच्याने भाजी एकजीव करून घ्यायची. ही बघा, आपली कशी चविष्ट चमचमीत अशी कोबीची झटपट भाजी तयार आहे. ही भाजी अशा प्रकारेच बनवलात तर अजिबात उग्र न होता एकदम चविष्ट आणि चमचमीत. तुम्हीही अशा प्रकारे या पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करा. 2 चपात्या नक्कीच जास्त जातील. चपाती किंवा भाकरीसोबत किंवा जेवणाच्या ताटात सर्व करा. रेसिपी आवडली तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.